नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आंगणेवाडी कारण उद्या सासरी देवी भराडी आईची जत्रा. तर कशा प्रकारे पूर्वतरी चालू आधी बघू चाललंय. मग काय गाडी काढले आणि पोहोचले आंगणेवाडीत. मग माझा मित्र जयवंत अंगणेक भेटले आणि तिच्याकडून माहिती घेतलंय. तुम्ही जी समोर बघताच ती मालवणवरून येणाऱ्यांसाठी पहिली रांग असा. ही रांग डायरेक्ट तुमका देवीच्या गाभाऱ्यात नेतली. जत्रेक तुमका असे 9 रांगे बघूक गावतले. खायच्या पण रांगेसून तुम्ही दर्शन केलात तर ह्या दरवाज्यासून तुम्ही देवळाच्या पाठीमागे येतालाच. तर तुमका वरना देवीचा दर्शन घ्यायचा असला तर तुम्ही ह्या पायरीवरना वर येवा. भाविकांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे नळ लावलेले असतात. ह्या पाणी बोरिंग किंवा तलावाचा नसून बावडीचं असतात, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. या जत्रेक खास आकर्षण असतात म्हणजे आंगणेवाडी कृषी मेळावा. या कृषी मेळाव्यात 1 टनचं रेडो आणि 6 किलोचं कोंबो असतात, तर तुम्ही नक्की बघू केव्हा. हैसर तुमका सर्वात मोठी LCD स्क्रीन लावतली, त्याच्यावर तुम्ही सगळी जत्रा बघू शकता. मंदिराच्या बाजूक वैद्यकीय कक्ष, चौकशी कक्ष आणि सिक्युरिटी सिस्टीम असा. जर कोणाक थोडावार करूचा असतात तर मंदिराच्या बाजूच्या रांगेसून येऊ पया. जत्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणाने असा सुलभ स्वच्छतागृह बांधण्यात दिलेला असा. जत्रेत कोणा